आणि तंदुरुस्त असाल। तर आज आहे गुड फ्रायडे, मुलांना सुट्टी आहे। तर आरूची फरमाईश, मम्मा प्लीज आज काहीतरी मस्त चटपटीत बनव। तर म्हटलं दुपारच्या नाश्त्याला न बनवता आरू वेटच करत आहे मम्मा कधी बनवते। तर म्हटलं सकाळच्या नाश्त्यातच छान काहीतरी चटपटीत तिला बनवून देते। तर आज मी आरूसाठी बनवणार आहे आरूचे ऑल टाइम फेवरेट, काय आहे आरू? दही भल्ले, आपण काय म्हणतो त्याला, दही वडे। तर आज आम्ही बनवणार आहोत दही वडे। सर्व प्रिपरेशन झालेली आहे। तर चला मग आता दही भल्ले, दही वडे बनवते आणि तुमच्यासोबत शेअर पण करते। तर इथे मी मुगाची आणि उडदाची डाळ घेतलेली आहे, एक वाटी। तुम्ही उडदाची डाळ पण घेऊ शकता फक्त, पण मुगाच्या डाळीमुळे वडे पचायला थोडे हलके होतात, त्यामुळे मी त्यामध्ये मुगाची डाळ सुद्धा ॲड करते। तर ही डाळ मी छान 3-4 तास भिजवून घेतली आणि त्यानंतर मिक्सरमधून आपल्याला छान याची पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट थोडी रवाळच असायला हवी आणि त्यानंतर ती छान आपल्याला कमीत कमी 10 मिनिट तरी फेटून घ्यायची आहे व्यवस्थित। फेटल्यामुळे काय होते, ते खूप हलकं होते दही वडे, त्यामुळे खूप छान होतात। तर त्यामुळे मी इथे खूप छान फेटून घेत आहे आणि फेटणं ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण फेटल्यामुळेच दही वडे व्यवस्थित होतात। तर इथे बघा, तर हे सारण व्यवस्थित फेटलं गेलं की नाही हे चेक करायचं असेल तर असं बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात ते टाकून बघायचं। ते जर फ्लोट झालं, तरंगलं, तर समजायचं आपलं दही वड्याचं जे सारण आहे ते व्यवस्थित बनलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या आणि थोडंसं मीठ आणि झालं आपलं दही वड्याचं सारण तयार। आणि त्यानंतर आपल्याला ते तळून घ्यायचं आहे। तळताना नेहमी गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा, लो पण नको आणि हाय पण नको। आणि छान असा पाण्याचा हात घेऊन वडे आपल्याला, छोटे छोटे वडे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत। जर लो फ्लेमवर वडे तळले तर वडे तेल पितात आणि फुटतात पण, आणि हाय फ्लेमवर जर वडे तळले तर वडे वरवरनं जळून येतात आणि आतनं कच्चे राहतात। त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेम ठेवायचा आणि वडे छान खरपूस आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत। तर चला, इथे मी छान वडे इथे तळून घेत आहे आणि इथे अशी माझ्यासारखी अजिबात वडे लगेच टर्न करायची घाई अजिबात करू नका। तर इथे मी सर्व वडे छान खरपूस असे तळून घेतलेले आहेत आणि हे वडे तसे खायलाही खूप छान लागतात। बघा किती फ्लफी आणि किती छान झालेत, एकदम कुरकुरीत झालेत। तर आपले सर्व वडे बनून आता रेडी आहेत, मस्त कुरकुरीत, आणि तसे पण खायला घेतलेत ना तरी खूप छान चव झालेली आहे, कारण त्यात आपण मिरचीचे तुकडे आणि मीठ वगैरे घातलेले आहे त्यामुळे। तर छान आता मी हे आपले वडे जे आहेत ते पाण्यामध्ये सोक करणार आहे। पाण्यात आपल्याला 15 मिनिटं ते बुडवून ठेवायचे आहे, त्यामुळे ते छान सॉफ्ट नरम होतात। सोबतच त्यातलं जितकंही तेल आहे ते सर्व पाण्यात उतरतं। तर आता मी हे वडे 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये सोक करायला ठेवणार आहे। तर आपले वडे तयार होईपर्यंत आता आपण इथे दही बनवून घेऊया। तर दह्यामध्ये इथे आपल्याला छान 1 चम्मच साखर, काळं मीठ, आपलं रेग्युलर मीठ आणि थोडंसं जिरा पावडर टाकायची आहे आणि खूप छान प्रकारे दही फेटून घ्यायचं आहे। एकदम क्रीमी असं झालं पाहिजे दही। तर इथे मी छान दही फेटून घेत आहे आणि दही वडे म्हटलं की त्यासोबत चिंचेची चटणी तर झालीच पाहिजे, नाही का? तर इथे मी काही चिंचा 1-2 तासापूर्वी भिजायला ठेवल्या होत्या पाण्यामध्ये, त्या छान आता भिजलेल्या आहेत आणि त्याचा पल्प मी इथे वेगळा काढून घेतला। त्यानंतर एका गंजामध्ये हे सर्व पल्प मी गाळून घातलेला आहे आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मच छान गूळ पण घातलेला आहे। ते गूळ आपल्याला छान विरघळून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरा पावडर आणि सोबतच काळं मीठ आणि थोडंसं आपलं रेग्युलर मीठ ॲड करायचं आहे आणि थोडासा चाट मसाला पण ॲड केला तरी चालेल, खूप छान चव येते। आणि हे सर्व आपल्याला छान 5 मिनिट उकडून घ्यायचं आहे। तर मी आता चिंचेची गोड चटणी बनवायला ठेवलेली आहे आणि ती थोडी पातळ होते। तुम्हाला जर घट्टसर करायची असेल तर त्यात तुम्ही मैदा किंवा मग
गव्हाचं पीठ पण घालू शकता। तर मी इथे गव्हाचं पीठ घालते कारण मैदा पचायला थोडा हार्ड असतो, म्हणून मी गव्हाचं पीठ थोडंसं ऍड करते, थोडासा घट्टपणा यायसाठी। तशी ती थंड झाल्यावर तिला घट्टपणा येणारच आहे, पण तितकासा येत नाही। जर तुम्हाला एकदम घट्ट हवी असेल तर मात्र तुम्ही गव्हाचं पीठ त्यात ऍड करू शकता। बघा इथे आपली छान गोड चटणी बनवून तयार झालेली आहे चिंचेची। सोबतच इथे मी घेतले काळं नमक, लाल तिखट आणि चाट मसाला। त्यानंतर दही पण फेटून तयार आहे आणि इथे वडे पण आपले आता छान जवळपास 10 मिनिटं होत आलेले आहेत, छान भिजत आलेले आहेत। आता बनवायची राहिली ती म्हणजे फक्त हिरवी चटणी। तर हिरव्या चटणीसाठी मी इथे घेतलेला आहे हिरवा संभार, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, थोडासा पुदिना घेतला, सोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि यात थोडंसं मी डाळवं टाकणार आहे। तर चला आता हिरवी चटणी बनवून घेऊया आधी। तर इथे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित या वड्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने। ए आरू हळू जरा, नाहीतर वडे तुटूही शकतात। तोडायचा नाही बाळा, एकदम हळू कर, काहीच नाही होत त्याला। जितकं निघेल तितकं पाणी त्यातनं आपल्याला काढून टाकायचंय। अगं हळू दाब जरा। तर बघा इथे वड्यातलं सर्व तेल असं पाण्यामध्ये उतरतो। तर चला आता आपण वडे छान सर्व करू। तर डिश मध्ये आपल्याला इथे छान वडे घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यावर खूप सारं असं दही घालायचं आहे। दही वडे आहेत म्हटलं म्हणजे दही तर भरपूरच लागेल। छान खूप सारं दही घाला आणि नंतर त्यावर आपण जे चिंचेची चटणी केलेली आहे ती घाला तुमच्या आवडीनुसार। सोबत त्यानंतर हिरवी चटणी आपल्याला त्यावर घालायची आहे आणि त्यानंतर छान थोडंसं जिरेपूड खूप जास्त महत्त्वाचे आहे, कारण जिरेपूडमुळे याला खूप छान चव येते। तर जिरेपूड नंतर थोडंसं काळं नमक, त्यानंतर चवीनुसार आपलं साधं नमक पण टाका, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ऑलरेडी नमक टाकलेलं आहे, त्यामुळे साधं नमक कमीच टाका। आणि त्यानंतर चाट मसाला आणि थोडंसं आपलं लाल तिखट पण जपूनच वापरा, कारण हिरव्या चटणीमध्ये आपण ऑलरेडी मिरच्या घातलेल्या आहेत, वड्यांमध्ये सुद्धा मिरच्यांचे तुकडे घातलेलेच आहेत। इथे तयार आहेत आपले दही वडे। दिसायलाच एवढे छान दिसत आहे, कारूच्या इथे तोंडाला पाणी सुटत आहे। थांब ना अगं, थांब अरे थांब जरा। तर आरोही तर पडाली तिची प्लेट घेऊन। आता आईसाठी माझ्यासाठी छान दही वड्याची प्लेट बनवते, सोबतच माझ्या मैत्रिणीसाठी पण। आणि आणि पिहूला अजिबात दही चालत नाही, त्यामुळे आता दही वडे पण खाणार नाही आहेत। सो चला आता आई आणि मी नाश्ता करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो। आरू पण मला ऐकायचंच नाही तुझा। नाही मी तर सांगेल, मी खाली गेली आणि मग तिथे मला एक अंकल दिसले, ते पण ते सामान घेऊन आलेले होते, पण मला ऐकायचंच नाही कूलरचा। तर मी त्यांना म्हटलं अंकल 5th वर झाले का? त्यांनी म्हटलं नाही मी 2nd वर चाललो। मग मी म्हटलं धावत आली। तर आरूचं काही ऐकायचं नसलं ना तरी आरू जबरदस्तीनं सर्व तिला जे सांगायचंय ते सांगून जाते, भले ती कितीही फास्ट सांगते। तर नाश्ता करून झाला आणि त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागली, का अहोंची इच्छा होती उडदाची डाळीची भाजी कर। म्हटलं ठीक आहे, उडदाची भाजी केली, सोबत पोळ्या आणि छान जिरा राईस केला आणि त्यानंतर सर्व भांडी घासून घेतली। जेवायला आणखी वेळ आहे, तर म्हटलं
अहोनी ह्या चिंच आणलेल्या आहेत बाजारातून, तर ह्या मला आता व्यवस्थित फोडून साठवायच्या आहेत, कारण एवढ्या चिंच आपल्याला लागत नाहीत आणि या चिंचांमध्ये लगेच अड्या होतात. ऍक्च्युली चिंचामध्ये नाही तर चिंचोक्यांना कीड लागते आणि त्यामुळे सर्व चिंच वाया जातात. त्यामुळे म्हटलं चला आज ह्या साठवते आणि मी कशा प्रकारे चिंचा साठवते हे तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर ह्या चिंचा जर आपण अशाच साठवल्या तर त्यामध्ये अड्या होतात, म्हणून मी आधी या चिंचांचे सर्व टरफलं काढून घेत असते आणि त्यानंतर ह्या ज्या शिरा दिसतात ना त्याही आपल्याला सर्व काढून घ्यायच्या असतात. बिलकुल स्वच्छ करायच्या चिंचा, एकही टरफल किंवा एकही शीर त्यात राहायला नको. तर अशा प्रकारे मी इथे सर्व चिंचांचे टरफल व्यवस्थित काढून घेत आहे. खूप इझी जातं काढायला चिंच. आणि त्यानंतर आपल्याला चिंचांमध्ये जे काही चिंचोके असतात ती वेगळी करायची असतात, कारण खरं तर कीड ही चिंचोक्यालाच लागत असते. त्यामुळे चिंचोके जर असतील तर चिंचा नक्कीच खराब होतील, म्हणून सर्व चिंचोके व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. तर यासाठी तुम्ही खलबत्त्याचा उपयोगही करू शकता. चिंचा छान ठेचल्या की त्यातले चिंचोके बाहेर पडतात, पण त्यापेक्षा सोपी मला असं पावशीने काढणं सोपी वाटतं. त्यामुळे असं पावशीने मी थोडंसं चिरते आणि लगेच चिंचोका बाहेर येतो. तर अशा प्रकारे सर्व चिंचांमधून हे चिंचोके आपल्याला वेगळे करायचे आहेत. आणि हे चिंचोके आता वेगळे झालेत आणि हे चिंचोके पण छान भाजून त्यात मीठ टाकून घेतलं ना चवीला खूप छान लागतात. त्यानंतर चिंचांना इथे आपल्याला छान मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मीठ त्यामध्ये मुरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चोडून चोडून मी सर्व मीठ त्या चिंचांमध्ये मुरवून घेत आहे. मीठ यासाठी टाकायचं कारण मीठ हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यामुळे त्याला कीड वगैरे लागणार नाही, चिंचा खराब होणार नाहीत. तर इथे छानपैकी मीठ चिंचांमध्ये मुरलेलं आहे. आता चिंच छान फोडून घेतल्या, चिंचोके बाहेर काढून घेतले, नंतर त्याला छान मीठ लावलं. तुमच्याकडे जर जाळं मीठ असेल तुम्ही तेही वापरू शकता, पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आपलं जे रेग्युलरचं मीठ आहे तेच यूज केलेलं आहे. आणि छान त्याला चोळून चोळून सर्व मीठ सर्व चिंचेला व्यवस्थित लावून घेतलं. आणि आता 1 ते 2 तासासाठी मी ही चिंच अशीच झाकून ठेवते. तुम्ही हवं तर रात्रभरही झाकून ठेवू शकता, पण मी आता 1-2 तासच ठेवते. त्यामुळे काय होते, चिंच नरम पडते आणि त्याचे गोळे इझिली बनतात. सो मी आता हे 2-3 तासांसाठी झाकून ठेवते आणि नंतर तुम्हाला भेटते. आता पूर्ण 3 तास झालेले आहेत. तर आता मी ह्या चिंचा छान अशा प्रकारे खलबत्त्यात कुटून घेणार आहेत. मिठामुळे त्या ऑलरेडी नरम पडलेल्याच आहेत, तरी पण आपल्याला असं छान खलबत्त्यामध्ये पण त्या कुटून आणखी नरम करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यांचे गोळे इझिली बनतील. तर इथे मी छान सर्वच चिंचा कुटून घेतलेल्या आहेत आणि आता त्याचे इथे मी गोळे बांधायला घेतलेले आहेत. जसे आपण लाडू बांधतो तशा प्रकारे याचे मी छोटे छोटे गोळे करत आहे. छोटेच गोळे करते, म्हणजे एका यूजमध्ये आपल्याला एक गोळा यूज करता येईल असं. आणि हे गोळे करता करताना मी लहानपणींची आठवणीत गेली. आमची आजी छान असे मोठे मोठे गोळे करून आम्हाला आणून द्यायची, तेव्हा ते खायला खूप मजा यायची. तर चला आता मी पण छान असे गोळे करून ठेवते. मुलं तर आता काही खात नाही चिंचा, आरू तर एखाद्या वेळेस खाईल, पण पिहूला तर आंबट अजिबात आवडत नाही. तर माझे चिंचांचे गोळे बनून इथे तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे जर चिंचा व्यवस्थित साठवल्या तर त्या वर्षभर व्यवस्थित टिकतात, अजिबात कीड लागत नाहीत, अड्या पडत नाहीत आणि व्यवस्थित राहतात. आणि त्याला छान हवाबंद काचेच्या जारमध्ये किंवा प्लास्टिकच्या जारमध्ये जरी साठवून ठेवलं ना तरी चालेल. फक्त स्टीलमध्ये आपण आंबट वस्तू नाही ठेवू शकत, स्टीलच्या भांड्याला प्रॉब्लेम होतील. सो चला मग, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, टाटा.